सर्वांना विनंती करतो त्यांनी स्वामीजीचं पूजन करावं। यानंतर आदरणीय स्वामीजींचं परभणीतील विविध मान्यवरांतर्फे अगदी थोडक्यात स्वागत होणार आहे। सर्वप्रथम वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोपालजी रोडिया साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं स्वागत करावं। ॲडव्होकेट गोपालजी रोडिया, तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब भांगीकर सर्वांना विनंती करतो की त्यांनीही स्वामीजींचं स्वागत करावं। विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री आमचे श्रद्धास्थान आदरणीय आनंद पांडे सरांना विनंती करतो की त्यांनी क्षीरसागर सन्मान समवेत स्वागत करावं। यांना विनंती की आपण विद्यानिकेतन शिक्षण संस्था परिवारतर्फे आदरणीय स्वामीजींचं स्वागत करावं। पूज्य सिद्धी पंचायत परिवार तर्फे स्वामीजींचं स्वागत आदरणीय माटराजी करतील। आहुजाजी डॉक्टर आहुजाजी माटराजी, ॲडव्होकेट रमेश शर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी पण यावं। भारतीय जनता पार्टीचे दिनेश नरवाडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं स्वागत करावं। नवनीत अण्णा पासपोर यांच्यातर्फे आदरणीय स्वामीजींचं स्वागत। पंचायततर्फे स्वामीजी आज मंदिरातही जाऊन आलेले आहेत। आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक म्हणून मी आपल्यासमोर हा विषय जो आज घेणार आहेत स्वामीजी तर त्याच्या संदर्भात सांगणार आहे। आपल्या किती जणांना तरी माहिती आहे का नाही माहित नाही, पण इतिहासाचे जे अभ्यासक आहेत ते सोडून सामान्य भारतीयांना भारताची फाळणी किती वेळा झाली असं जर विचारलं तर आपण सांगणार की भारत पाकिस्तान फाळणी झाली। आणि त्यानंतर काल स्वामीजींचा दौरा औंढा नागनाथ नरसी नामदेव आणि नरसीच्या ज्या नामदेव महाराजांचं ग्रंथ संपदा गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट झालेली आहे। अशा नामदेव महाराजांनी ज्या मूर्तीला दूध पाजलं ती मूर्ती आजेगाव स्थित आहे। आजेगाव, नरसी नामदेव आणि औंढा नागनाथ असे या 3 ठिकाणी स्वामीजींचा काल दौरा झाला। तर नरसी नामदेव संस्थानचे अध्यक्ष सतीशराव बिडोळकर इथे आलेले आहेत, त्यांनी स्वामीजींचं पूजन करावं असं मी त्यांना विनंती करतो। स्वामीजींचा सत्कार नरसी नामदेव संस्थानतर्फे स्वतः हे सुद्धा
1974 साली लाल चौकामध्ये काश्मीरमध्ये जाऊन झेंडा फडकून आलेले आहेत. अटारी बॉर्डरला फ्लॅग हॉस्टिंगला सुद्धा शासनाच्या वतीने अधिकृत यजमान म्हणून 31 मार्च रोजी 2013 रोजी सतीशरावांनी प्रमुखपद स्वीकारलेला आहे. त्यानंतर परवा दिवशी वसमतचा गुरुद्वारा आणि नांदेड येथील गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी स्वामीजी गेले होते. वसमतचा गुरुद्वाऱ्याचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं ते आनंदजी बडवणे वसमतहून इथं खास आलेले आहेत. त्यांच्या हाताने स्वामीजींचं पूजन करण्यात यावं. नरसी नामदेव महाराजांच्या जन्मगावी अत्यंत सुबक आणि सुंदर असं मंदिर होत आहे. सगळ्यांनी अवश्य जावं ही सगळ्यांना करबद्ध विनंती. बडवणे साहेबांनी वसमतला गुरुद्वारामध्ये स्वामीजींचं यथायोग्य स्वागत केलेलं आहे. त्यांच्या हाताने स्वामीजींचं पूजन होत आहे. यानंतर आदरणीय स्वामी अमृतपाल सिंगजी महाराज यांच्या चरणी विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य भारत पाक विभाजन की वेदना कालचा दुःख स्मृती दिनानिमित्त